12वी सायन्स केलं बरं का. 12वी सायन्सनंतर डायरेक्टली इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं. आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं तर पहिला खर्च होता कॉलेजच्या फीचा खर्च. आता इंजिनिअरिंगची फी किती असते मला असं वाटलं कास्टनुसार माझी 10,000 15,000 फी असते बरोबर. कारण मी आधी कॉलेज लिस्ट तयार करताना बघून घेतलं होतं 17,600 काहीतरी फी होती. बट जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा कळलं पुण्याला की कमीत कमी खर्च होता माझा आता 20,000 रुपये माझी फी होती कॉलेजची बरं का. माझी कास्ट होती, कॉलेज फी किती होती 20,000 रुपये. मग त्याच्या आधी खर्च सुरू झाला होता तो म्हणजे होता इथून पुण्यापर्यंत जायचा. तिथून खर्च सुरू झाला बरं का. इथून पुण्यापर्यंत आम्ही गेलो गाडी करून गेलो बरं का. 5 ते 10,000ची आम्ही गाडी काढून गेलो. एक टप्प्याचा पूर्ण खर्च 10,000 रुपये गाडी करून आम्ही तिथपर्यंत गेलो होतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे गेलो 10,000 रुपये खर्च ते गेला. त्याच्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये गेलो कॉलेजच्या फीचा खर्च 20,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी तो 10,000 रुपये प्लस 20,000 रुपये गेला किती 30,000 रुपये खर्च झाले बरं का इथं. त्याच्यानंतर कुठला खर्च होता तो म्हणजे युनिफॉर्मचा खर्च. युनिफॉर्म म्हणा आय डी कार्ड म्हणा. युनिफॉर्मचा खर्च होता 5,000 रुपये. किती गेले 35,000 रुपये खर्च झाला. 30,000 ते 5,000 रुपये वरचे 35,000 खर्च झाला. ठीक आहे ते झालं. पुढं जाऊन कळलं अजून की आता आपलं रूम बघावं लागणार आहे. एखादं ते राहायचं खर्च म्हणा खायचं खर्च म्हणा. ठीक आहे राहायचं आम्ही रूम बघितली कॉलेजच्या जवळच एक रूम होती आणि त्या रूमचं भाडं होतं मिनिमम मंथली 3,000 रुपये प्लस लाईट बिल असं 4,000 रुपये महिन्याचं भाडं होतं. आणि ते 4,000 रुपये लगेच पे करावं लागतं म्हणजे महिन्याच्या आधी सुरुवातीला पे करावं वाटतं. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे पहिली अमाऊंट जे लागते ती 4,000 म्हणजे राऊंड अप करून 5,000 रुपये धरून आपण सगळं खर्च वगैरे धरून 40,000 रुपये झाले. आणि त्याच्यानंतर भाई जो खर्च सुरू झाला 1 वर्षभर त्याने मला खूप त्रासला खरं म्हटलं तर 40,000 रुपये पहिले पुण्यामध्ये आल्यालाच 40,000 रुपयाचा खर्च पडला का मोठा. ते झाल्यानंतर पुढचा खर्च तो होता म्हणजे कॉलेजमध्ये जायचं म्हणा डेली नाश्ता म्हणा. डेली नाश्ता कसा करायचा मी डेली सकाळी पोहे घ्यायचो बरोबर 25 रुपयाचा डेली पोहे घ्यायचो मी सकाळी. तोही खर्च व्हायचा बरोबर म्हणजे मंथली 3,000 रुपये त्याची यायची पोहेची असं म्हणून घ्या 3,000 रुपये म्हणा. म्हणजे बाकीचे खाणं आणि हां एक प्लेट जी मिळायची जेवायची पूर्णपणे प्लेट मिळायची आम्हाला पूर्ण ती असायची कडे 90 रुपये आणि राऊंड ऑफ करून 100 रुपयाची ती नंतर. आणि माणूस एकदा असं काही नाही की फक्त एकदा जेवण करणार नाही माणूस दिवसातून 2दा 3दा तरी जेवण करणार नाही बरोबर. 100 रुपये दिवसाला म्हणजे 200 रुपये ते पर दिवसाला 200 रुपये ते. त्याच्यानंतर वरचं पेचं आपण काही खाल्लं पिलं वगैरे असं तर असं क्लोज टू 300 रुपये 300-400 रुपये आपला खर्च कुठं असते गेला. म्हणजे आपलं काही खायचं बेस असून चहा पाणी म्हणा असं तर असं समजून घ्या की मग दिवसाला गटभर 500 रुपये तरी खर्च आलो गटभर आपल्याला. पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं म्हटलं तर बरं का थंड प्यायचं म्हणा चहा म्हणा पोहे म्हणा 500 रुपये खर्च यायचा बरं भाडीला मिनिमम म्हणजे 500 क्लोज टू 500 असायचा क्लोज टू 500 रुपये समजा दिवसाला असेल ना डेली 500 रुपये सकाळचं बस नाही का मला जेवण काम करणार पोहे म्हणा नाश्ता पाणी म्हणा तेवढा खर्च एवढा यायचा बरं का. त्याच्यामुळे काही खूप सारे पैसे निघून जायचे असं म्हणतात ना. म्हणजे एका दिवसाला समजा 400 धरून चाललं 4 ते 12 म्हणजे क्लोज टू 12,000 रुपये काहीतरी खर्च यायचा मंथली. तू खायचं प्यायचं म्हणतोय बरं फक्त खायचं प्यायचं म्हणतोय 12,000 रुपये महिन्याचा खर्च यायचा तोही खर्च. म्हणजे असे दर महिन्याला 12,000 रुपये 12,000 निघायचे खायचे प्यायचे आणि तोही खर्च झाला. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सुरू झाली काय कॉलेजमध्ये म्हणा काही एखादं इव्हेंट असला म्हणा ट्रेनिंग प्लेसमेंट फी म्हणा ही ती फी म्हणा एक्झाम फी म्हणा त्याच्यामध्ये पैसे निघून जायचे परत बरं. ट्रेनिंग प्लेसमेंट फीचे पण पैसे घ्यायचे बरं का. त्याची 5,000 रुपये असं म्हणा 6,000 रुपये म्हणा ती फी घ्यायची. त्याच्यानंतर नवीन गोष्टीवर फी काढायची बरं का कॉलेजमध्ये 50 रुपये काढा 100 रुपये पण जास्त करून 1,000 रुपयेच फी राहायची. आणि त्याच्यानंतर अजून एक नवीन खर्च होतो म्हणजे याचा प्रॅक्टिकल बुक्स घ्या एक्सपेरिमेंटल बुक्स घ्या. त्याच्यामध्ये इतका खर्च असायचा प्रत्येक बुक ही 100 रुपयाच्या क्रॉस असायची 70-80 क्लोज टू 100 रुपये असायची तोही खर्च. म्हणजे असं गडबड करत ना 50,000 ते 7,000 रुपये माझा ना खर्च होऊन गेला आता पुण्यापर्यंत जावं सर 1-2 महिने होऊ सर फक्त बरं का. त्याच्यानंतर पूर्ण वर्ष गेलं. खूप साऱ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये मुलांबरोबर समजा मित्रांबरोबर समजा फिरायला गेलं म्हणा. त्याच्यानंतर एखादी गोष्ट करायची म्हणा नवीन गोष्ट आपल्याला एखादी गोष्ट ट्राय करायची असेल कुठे फिरायला जाणं असेल खूप साऱ्या गोष्टी होत्या बरं अशा करण्यासारख्या. पण पुण्याला माझ्या आयुष्यात इंजिनिअरिंग ॲडमिशन घेणं ही माझ्या आयुष्याची सर्वात मोठी चूक होती. ती गोष्ट सांगायचं कारण म्हणजे काय कारण मला ते गेलं कळलं की ना ते खूप सारा खर्च होतो यार. नॉर्मली कटिंग करायला गेलं तर पुण्यासारख्या ठिकाणी किती खर्च येतो 400 रुपये ते मिनिमम ती कटिंग लागेल असं मी तर म्हणतो 400-500 रुपये मिनिमम ती नॉर्मल कटिंग करायला बरं का. जिथं आमच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये 50 रुपये 40 रुपये काम असं फक्त नॉर्मल कटिंगला 400-500 रुपये घ्यायचे तोही खर्च बरं. आणि तेवढे हे असायची कोणाची इकॉनॉमिकल कंडिशन म्हणा फायनान्शियल कंडिशन म्हणा. असं करत 1 वर्ष इंजिनिअरिंगचं पूर्ण किंवा ते रडत खडत पार कधी यार कधी वाटायचं खर्च कधी पैसे नसायचे कधी कसं दिवस काढले मला माहिती नव्हतं. काही मित्र तर असे होते माझ्या आधी की जे दिवसा जॉब करायचे म्हणजे कुठे हे हॉटेलमध्ये कामाला जायचे वगैरे त्याच्यानंतर मध्ये तसं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं काही नाही.
पण हे प्रत्येकाला पॉसिबल नव्हतं असं की काम मिळणंच आपल्याला असं, बरोबर. ठीक आहे, म्हणून मी इंजिनिअरिंग सोडण्याचं कारण होतं माझं झालं. आणि तेच असं पुण्याला राहायचं म्हटलं हाच आपला खर्च राहतो पूर्णपणे असं. मग मी तर एवढं सांगेन प्रत्येकाला की प्रत्येकाने पुण्याला ॲडमिशन घ्यायचं नसतं. ठीक आहे, धन्यवाद.